खूप चांगलं वाटतंय. जेसीसी सायबा बी हा संघ समोर होता आणि घरचा संघ समोर असताना कशा प्रकारची प्रेशर लेवल होती आणि कशा प्रकारे एन्जॉय केला असा सामना? एन्जॉय तर खूप केला, प्रेशर पण तेवढंच होतं कारण की पॅड्रोची विकेट पडलेली. पाठी कोण खेळणार होतं पण स्टार्ट द्यायची होती म्हणून तसा खेळलो. यस, तुला आयोजनाबद्दल जर का विचारायचं झालं तर काय म्हणशील? खूप चांगलं आयोजन, सगळ्यांचं त्याच्यात खूप काम करण्यात आहे. बस. येस, तर हा होता गौरव पाटकर, मॅन ऑफ द मॅच आता झालेल्या मॅच मधील. पुन्हा एकदा सामन्याकडे आपण वळतोय. सईद हा फलंदाजी मार्कवर आहे आणि नॉन स्ट्रायकिंगला सलाम अशी जोडी पाहायला मिळते. पहिला चेंडूचा खेळ 3 धावा धावफलक आपल्याला पाहायला मिळतात. 6 धावा धावफलक पाहायला मिळतात. 4 चेंडूचा खेळ झालाय. सौरभ गोलंदाजी मार्कवर आहे. मागील मॅच मधील मॅन ऑफ द मॅच. स्ट्रायकरवरती सलाम. अतिशय चांगली जोडी. अंडर 25 क्रिकेट हे दोन्ही खेळाडू खूप चांगल्या तऱ्हेने खेळताना आपण पाहिलंय. आणि या ठिकाणी आता या ओपनचं क्रिकेट खेळत असताना सायबा प्रीमियर लीग ही स्पर्धा खेळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 धावा धावफलक पाहायला मिळत आहेत. 5 चेंडूचा खेळ पाहायला मिळतो. शेवटच्या चेंडूचा खेळ या ठिकाणी होत असताना आपण पाहतो एकंदरीत पहिल्या षटकाची समाप्ती आणि 8 धावा धावफलकावरती मोजल्या जात आहेत. दुसरं षटक या ठिकाणी येईल तोपर्यंत या ऐकूया एक सुमधुर गीत. येस, थँक्यू थँक्यू. प्रदोष बैकर व्यासपीठावरती यायचंय. प्रदोष बैकर व्यासपीठावरती यायचंय. पर्पल कॅप होल्डर आजच्या दिवसामधील पहिली पर्पल कॅप या ठिकाणी प्रदोष बैकरला जाते. चेतन केडी या आपल्या हस्ते या ठिकाणी पर्पल कॅप द्यायची आहे प्रदोष बैकर यांना. आता हलक्या तर शेवटच्या क्षणी चेंडूची वाट पाहिली त्यानंतर चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. थँक्यू थँक्यू टुडे. आणि गौरव पाटकर आपण स्टेजवर यायचंय. ऑरेंज कॅप होल्डर ही कॅप सॅम डिकोस्टा आपल्याला विनंती आपण व्यासपीठावर यायचंय. सॅम डिकोस्टा ही कॅप फिरती असेल. हलक्यातून खेळत असताना चेंडू मात्र डिक्लेअर झोनच्या दिशेने पाहायला मिळतोय. 3 चेंडूचा खेळ 11 धावा धावफलक मोजल्या जात आहेत. थोडीशी खराब गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये आपण पाहिली. 2 धावा अतिरिक्त आल्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी 2 धावा झाल्या आणि म्हणूनच धावफलक या ठिकाणी गतिमान होताना पाहायला मिळालं. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावरती. पण एकदा सुरेख पद्धतीने चेंडू पर्यंत त्या ठिकाणी आपण पाहतोय चेंडू जवळजवळ वाईटचा इशारा येतोय. आमच्या ऑफिसेस आम्हाला दर्शवतात हा चेंडू वाईट आहे आणि +1 आहे का? येस +1. 2 धावा येत आहेत. 13 धावा धावफलकावरती. देवेन परब वन ऑफ द ग्रेट बॉलर. आता मात्र सुरेख पद्धतीने चेंडू त्या ठिकाणी हाताळताना पाहायला मिळतंय. देवेन परब वन ऑफ द ग्रेट बॉलर इन वसई तालुका. अप्रतिम दर्जाचं क्रिकेट त्यांनी आजवर सादर केलं. तेजस्वी संघाच्या माध्यमातून खेळत असताना या अगोदर अष्टविनायक ऑन साईडला खेळत असताना चेंडू डिक्लेअर झोनच्या दिशेने जातोय. 1 धाव येते. 14 धावा धावफलक मोजले जातात. अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. दुसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ सईद आणि सलाम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. RCC हा संघ या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून टाळलेला चेंडू ऑन साईडला 1 धाव आणि या एका धावेनेची दुसऱ्या षटकाची समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावफलक जाऊन पोहोचतो एकंदरीत 15 धावांवरती.
बहुजन विकास आघाडी पुरस्कृत सायबा क्रिकेट क्लब आयोजित सायबा प्रीमियर लीग 2021 पर्व तिसरा आपण पाहतोय. या स्पर्धेसाठी रोख रक्कम 70,000 रुपये अमेय ग्रुप ऑफ कंपनीज स्वर्गीय जगन्नाथ पद्मन साने, स्वर्गीय जयश्री जगन्नाथ साने यांच्या स्मरणार्थ कुणाल सुरेश साने यांच्या सौजन्याने भव्य दिव्यासी चषक या ठिकाणी आपल्याला लाभलेले. त्यांचं मनापासून आभार. आपलं सहकार्य ज्या प्रकारे आम्हाला लाभलंय असं सहकार्य यापुढे सुद्धा लाभेल अशी अपेक्षा. द्वितीय पारितोषिक 30,000 रोख रक्कम श्री प्रफुल्ल साने साहेब यांच्यातर्फे त्यांचं सुद्धा मनापासून आभार. तृतीय पारितोषिक रोख रक्कम 11,000 रुपये रिद्धिसिद्ध लॉजिस्टिक श्री प्रफुल्ल साने व श्री दत्तात्रय साने व कुणाल साने यांच्या सौजन्याने त्यांचं सुद्धा मनापासून आभार. यस, त्यांच्याकडून आपल्या स्पर्धेसाठी चषक लाभलेत, त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतोय. त्यानंतर जे सर्व स्पॉन्सर्स आम्हाला ज्यांच्याकडून देणगी लाभली आहे, त्यांच्याकडून सहकार लाभलं, त्यांचं सुद्धा मनापासून आभार मानतोय. आता मात्र चेंडू या ठिकाणी वाईटचे सांगतात ते पंडित पवार गोलंदाजी मार्कवर आपला पाहायला मिळते. दुसरा चेंडू या ठिकाणी अतिरिक्त हाताळत असताना 20 धावा धावफलकात मोजल्या गेलेल्या आहेत आणि अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. तिसरं षटक प्रगती पथावरती. अतिशय चांगली फलंदाजी मी तर म्हणेल. एका बाजूला सईद, दुसऱ्या बाजूला सलाम. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सौरभ फलंदाज चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळते. रनआउटच्या रूपाने गडी मागे परतेल का? तर येस, इट इज गॉन. सलाम बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू डुजे. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने जाताना पाहायला मिळतात मिस्टर सुनील नाईक. नवीन फलंदाज. दोन्ही चेंडूचा खेळ पॉइंटिंग पॉवर गोलंदाजी मार्कवर आहेत. पाहूया कशा प्रकारे कमबॅक करतात. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सौरभ करताना पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा पॉइंटिंग सज्ज होत आहेत. ऑन साईडला पॉवर प्लेचं षटक आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा एक संधी होते. देवेन परत चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतात आणि पंचाकडे दाद मागितले जाते. पंच मात्र या ठिकाणी पोटावरती वळत जात आहेत आणि गडी मात्र या ठिकाणी बाद होतोय. रिव्ह्यूची सांगता केली जाते आणि रिव्ह्यू या ठिकाणी नक्कीच पाहिला जाईल. पॉन्टिंग चित्याच्या चपळाईने त्या ठिकाणी चेंडू गॅदर करत असताना आपण पाहिला आणि अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण देवेन परब याचं आपण पाहिलं आणि चांगली फेकी सुद्धा त्या ठिकाणी केली जाते. ती फेकी आपण पाहिली आणि त्या फेकी नंतर चांगलं गॅदर सुद्धा पॉन्टिंग पवार यांनी केलं. फक्त डिसिजन पेंडिंग आहे की हा चेंडू राणा हा गडी बाद आहे की नाही, कारण ऑफिशियल आमचे त्या ठिकाणी दर्शवत असताना आपण पाहिले ऑनफिल्ड विकेटचं पतन, परंतु तरी सुद्धा प्रत्येक संघाला या ठिकाणी एक रिव्ह्यू असणार आणि त्या रिव्ह्यू नुसार या ठिकाणी मागणी केली गेली आहे फलंदाजी करणाऱ्या संघाकडून. थोड्याच वेळात त्या 2 चेयर है जाकिर भाई, जो बाइक लगाने वाले उनके लिए बैठने के लिए रखा है, तो कृपया करके वो चेयर उन लड़कों को देना. तीन चेंडूचा खेळ या ठिकाणी पाहायला मिळते. चांगली फेकी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. अल्ताफ. आता मात्र चेंडू त्या ठिकाणी वळून घेताना पाहायला मिळते. आउटसाइड ऑफ स्टंप पिचिंग झाला. उजव्या स्टेजच्या बाहेरून स्विंग होताना पाहायला मिळते. वाईडची सांगता अवांतरित धावा येत आहेत आणि त्याच कारणास्तव आपण पाहतोय धावफलक पुढे गतिमान होताना पाहायला मिळते. आतापर्यंत जवळजवळ पॉइंटिंग 2 वाईडचे चेंडू हाताळताना पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा आता मात्र मोठा या ठिकाणी पुन्हा एकदा वाईटची सांगतात बॅक टू बॅक दुसरी अवांतरित धाव. हलकातून खेळून काढला चेंडू आपण पाहायला मिळते. त्या ठिकाणी पॉइंटिंग स्वतःच्याच फॉलातून क्षेत्ररक्षण करतात. तत्पूर्वी एक धाव पूर्ण केली जाते.
चेंडूचा जर विचार करायचा झाला तर आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ आणि 23 धावा धाव फलकावरती मोजल्या जात आहेत. 23 रन्स ऑन स्कोरबोर्ड आफ्टर दॅन 2 लॉस. अल्ताफ आणि सुनील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि पॉइंटिंग पॉवर गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळत होतं. मॅन फ्रॉम निर्मळ मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साइडला अविनाश घोसाळकर त्यांनी क्षेत्ररक्षण करतात. पंचाकडे दात मागितले ते पंचमात्र अपील फेटाळतात आणि त्या ठिकाणी येस रिव्ह्यू या ठिकाणी घेतला जातोय. रिव्ह्यू या ठिकाणी घेतला गेला क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडून. फलंदाजी करणाऱ्या संघाकडे एकही रिव्ह्यू नसेल कारण त्यांनी रिव्ह्यू गमावलाय मागाचे आणि आता या ठिकाणी नॉट आउट. धावा दाबल करते आपण पाहतो एकंदरीत 24. चेंडूचा खेळ 5. शेवट चेंडूचा खेळ शिल्लक असेल 24 रन्स. शेवटचा चेंडू असणार आहे. तिसरं षटक प्रगती पथावरती पॉवर प्लेचं षटक आहे. पॉइंटिंग पॉवर पुन्हा एकदा सज्ज होतात. समोर असणारे सुनील नाईक हलक्या चेंडू मात्र डाव्या एष्टीच्या बाहेर जाताना पाहायला मिळते. अवांतरित धाव येते. अतिशय चांगल्या स्थितीमध्ये सध्याच्या घडीला RCC या संघ पाहायला मिळते. पहिला पराभव त्यांच्या वाटेला आलाय. त्यानंतर वेंचरचा संघ आपण पाहिलाय. पहिल्या सामन्यामध्ये विजय संपादन होताना अविनाश घोसाळकर त्या ठिकाणी पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण करतील आणि एक धाव पूर्ण करत असताना 3 षटकांची समाप्तीनंतर धावा धावफलकात मोजल्या जातात 26. अजूनही 6 चेंडूचा एक खेळ येणं शिल्लक असेल. वेलकम डीजे. नवीन गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी येत आहेत. संदीप सँडी या नावाने खूप सारी प्रसिद्धी मिळाली. जुना जाणता खेळाडू, एक्सपिरियन्स खेळाडू हलक्या हाताने घेऊन काढला चेंडू ऑन साइडला जातोय डिक्लेअर झोनच्या दिशेने. जवळजवळ एक धाव पूर्ण करतायत तत्पूर्वी डिक्लेअर झोनची दिशा दाखवतोय आम्हाला हा चेंडू आणि म्हणूनच एका धावेने धावफलक पुढे सरसावले जात असताना जाऊन पोहोचतोय 27 धावांवरती. आतापर्यंत चांगल्या स्थितीमध्ये RCC संघ पाहायला मिळतोय. हलक्या हाताने घेऊन काढला चेंडू आपण पाहायला मिळतोय. अल्ताफ याच्या बॅट मधून एक धाव येते. एका धावेने धावफलक पुढे सरसावलं जात असताना 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळत असताना चांगला कमबॅक मी म्हणेल 29 धावा धावफलकात मोजल्या जात आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साइडला चेंडू मात्र टॅपच्या साहाय्याने गेला. एका धावेसाठी सुनील नाईक याच्या बॅट मधून येतोय हा फटका. यापुढील होणारी मॅच सायबा वर्सेस साई श्रद्धा सोपारा. दोन्ही कॅप्टन्सला विनंती आपण टॉस का बॉस मध्ये या. ऑन साइडला खेळून काढला चेंडू त्या ठिकाणी पुन्हा एकदा जातोय डिक्लेअर झोनच्या दिशेने. एक धाव. अतिशय चांगली फलंदाजी कार्पेटच्या साहाय्याने चेंडूला एलिमिनेट केलं गेलं ऑन साइडला आणि एक धाव या ठिकाणी ऍड होत असताना आपण पाहतोय एकंदरीत 31 धावा धावफलकातील स्कोअरबोर्ड वरती 31 रन्स. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी मयूर काळे चेंडूवरती येतात. एकदा कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का परंतु दुसरी धाव घेत असताना आपल्याला पाहायला मिळते त्या ठिकाणी रॅम्बो चुकी करतोय. 1 2 आणि 3 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत आणि 3 धावांची आपण पाहतो धावफलक जाऊन पोहोचता एकंदरीत 34 धावांवरती. 35 धावांची गरज असणार आहे सामना जिंकण्यासाठी वेंचर्स या संघाला. वेलकम टू विजय. थँक्यू डीजे. चला सायबा आणि साई श्रद्धा टॉस साठी या. मयूर पडेलकर त्या ठिकाणी आलेला आहे सायबाचा कॅप्टन.
चला सायबा कॅप्टन टॉस साठी या. चला मैदानाच्या आतमध्ये कोणी यायचं नाही, त्या संघाने काळजी घ्या त्याची. सायबा कॅप्टन टॉस साठी या. थँक्यू. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. वेलकम बॅक पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांचं जे आम्हाला जोडले गेले या ठिकाणी त्यांचं मनापासून स्वागत आहे. सायबा प्रीमियर लीग 2021 या स्पर्धेच्या माध्यमातून गोलंदाजी मार्कवर सुनील नाईक या ठिकाणी येताना पाहायला मिळतात. 2 सलामीर फलंदाज, एका बाजूला मयूर काळे, दुसऱ्या बाजूला अविनाश घोसाळकर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 35 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. 35 धावांचा पाठलाग करत असताना सुरुवात होती या दुसऱ्या इनिंगला. डावेष्टीच्या बाहेर जाणार चेंडू पाहायला मिळतोय. वाईडचा इशारा 1+1 जशी सुरुवात त्या ठिकाणी आपण पाहिली होती त्याच प्रकारची सुरुवात या ठिकाणी वेंचरच्या संघासाठी होताना पाहायला मिळते. 2 धावा येतात या चेंडूवरती आणि एकही चेंडू आकारला जात नाहीये. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी झालेला आहे. सायबा या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकत असताना प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलंय. साई श्रद्धा संघाला चेंडू मात्र या ठिकाणी जातोय सर इन टू द बॅन्स. थँक्यू. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने जाताना पाहायला मिळत आहेत गणेश भिरमुळे. ऑन साइडला हलक्या हाताने घेऊन काढला चेंडू आपल्या पाहायला मिळते. एका धावेसाठी डिक्लेअर झोन मध्ये जातोय. त्या ठिकाणी गणेश आल्यानंतर एका धावेने स्टार्ट करताना पाहायला मिळतोय. 2 चेंडूंचा खेळ आणि 3 धावा धावफलकावरती लगावले जात आहेत. 35 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी वेंचर्स या संघाला. जावेद मंसूर त्या ठिकाणी दर्शवत आहेत ऑन साइडला क्षेत्ररक्षकाला की कोणत्या ठिकाणी तुला क्षेत्ररक्षण करायचंय, कोणत्या दिशेने तुला चेंडू येईल आणि ते सांगितलं जातंय. पुन्हा एकदा सुनील ऑन साइडला घेऊन काढला चेंडू एका पाहायला मिळतोय. एकदा कंप्लीट केली जाते आणि चांगला प्रयत्न मित्र म्हणेल चांगले क्षेत्ररक्षण करण्याचा. कारण ऑन साइडला जवळ चेंडू त्या सीमारेषेवरती क्षेत्ररक्षण करणं तितकंसं सोपं नसतं आणि ते काम या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना क्षेत्ररक्षक RCC या संघाचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र त्या ठिकाणी जातो. आमच्या ऑफिसला आमच्या बाजूने वळतात. वाईडचा इशारा, एक अतिरिक्त धाव त्या ठिकाणी येईल. 5 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. 3 धावा येत आहेत. 3 चेंडूचा खेळ झालाय. 5 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. अतिशय चांगली सुरुवात मी म्हणेल, कारण ज्या प्रकारची सुरुवात अपेक्षित होती ती सुरुवात या ठिकाणी आलेली आहे आणि ही सुरुवात या ठिकाणावरती मेंटेन ठेवणं गरजेचं असेल वेंचर्स या संघाला. जीवनाच्या वाटेवर चालत असताना अनेक संकट येतात, अनेक
अडचणी येतात आणि त्या अडचणीवर मात करून आपल्याला पुढे जायचं असतं मित्रांनो. म्हणूनच क्षेत्र कोणतेही असो त्या ठिकाणी कष्टाला आणि मेहनतीला पर्याय नसतो. आणि जर का मेहनत आणि तुमचे कष्ट जर प्रामाणिक असतील तर तुमच्या यशाला सुद्धा पर्याय नसतं. आता मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलो त्या ठिकाणी फील्ड करण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी एक धाव कंप्लीट केली जाते का? तर नक्कीच क्षेत्ररक्षण करताना थोडे फंबल होत आहेत आणि एक धाव यशस्वीरित्या पूर्ण केली जाते. 5 चेंडूचा खेळ झालाय. 7 धावा धावफलकात लगावल्या जातात. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक असेल. लास्ट बॉल हलक्या हाताने खेळ काढला ऑन साइडला एका धावेसाठी. सुनील नाईक चेंडू स्वतःच्याच फॉलोमध्ये फील्ड करतायत. पहिल्या षटकाची या ठिकाणी समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये व्हेंचरर्स या संघाच्या. कमॉन डीजे. पहिल्या षटकाची समाप्ती. दुसरं षटक या ठिकाणी पॉवर प्लेचं षटक घेण्यात आलेलं आहे फलंदाजी करणाऱ्या संघाकडून आणि 8 धावा धावफलकात लगावल्या जात आहेत. चला आरसीसी, चला घाई करा. चला सामन्याला सुरुवात करायची. बॅकपडर पंच करून दिला. टॅपच्या साहाय्याने खेळत असताना चेंडू पाहायला मध्ये अविनाश घोसळकर यांच्या बॅटमधून एक धाव येते. पहिल्या षटकाची समाप्ती 8 धावा आपण पाहिल्या आणि 8 धावानंतर हे दुसरं षटक ज्या वेळेला सुरुवात होते 1 धाव घेतली जाते. अतिशय चांगली सुरुवात म्हणेल मी तर व्हेंचरच्या संघाच्या माध्यमातून. कारण एक गडी जरी तंबूच्या आसनाला गेला असला तरी सुद्धा मॅच मध्ये आव्हान जिवंत ठेवलं जातंय. आणि पुढील चेंडूवरती पाहूया काय कहाणी घडते. सईद गोलंदाजी मार्कवर आहे. समोर गणेश भिरमुळे बॅकपडर पंच करून दिला. चेंडू मात्र त्या ठिकाणी फील्ड केला जातोय. झेल बाद होत असताना गणेश भिरमुळे. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने जाताना पाहायला मिळत आहेत. रॅम्बो बॅकपर्यंत पंच करून दिलाय. हा सईदचा चेंडू पाहायला मिळतोय एका धावेसाठी. त्याकडे क्षेत्ररक्षण करत असताना चांगलं बॅकअप सुद्धा मिळतंय. एक धाव पूर्ण केली जाते. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत 10 धावा दाखल करते. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आरसीसी वर्सेस व्हेंचरर्स हे दोन संघांमध्ये लढत. ऑन साइडला खेळून काढलाय चेंडू एका धावेसाठी जाताना पाहायला मिळतोय. एक धाव डिक्लेअर झोनच्या दिशेने. अतिशय चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला आरसीसी, दुसऱ्या बाजूला व्हेंचरर्स या संघाच्या माध्यमातून होताना सुरेख पद्धतीने टॅपच्या खेळला गेला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव येते. सामना बिलकुल बॅलन्स आहे कारण 35 धावांची गरज असताना आतापर्यंत 12 धावा.
13 धावा या ठिकाणी 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकात लगावल्या जात आहेत. नवीन गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर येत आहेत. जावेद मंसूरी अतिशय महत्वाचं षटक असणार आहे, तिसरं षटक. चला आरसीसी, आपण खूप उशीर लावताय, 15 मिनिटाचाच अवधी असेल. ऑन साईडला डावेष्टीच्या बाहेर पिच झाला चेंडू आतमध्ये येताना पाहायला मिळतो. एका धावेसाठी जावेद मंसूरी त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण लगावत असताना सातत्यानं मैदानाच्या आतमध्ये वेगवेगळं कृत्य दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. आणि धावफलक आपण पाहू शकाल, एका धावेने धाव पुढे जात असताना 14 धावा धावफलक मोजल्या जात आहेत. बॅकमध्ये पंच करून द्यायचा चेंडू मात्र प्रतिम पाहायला मिळते. त्या ठिकाणी टप्पा पडल्यानंतर गतीमध्ये परिवर्तन, डॉट चेंडूची सांगता. बॉटम मॅग्निफिसंट बॉलिंग बाय मिस्टर जावेद मंसूरी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बॅटची इनरेज घेऊन चेंडू त्या ठिकाणी शरीराचा वेध घेतोय आणि एकच धाव येते अविनाश घोसाळकर यांच्या बॅटमधून. रॅम्बो पुन्हा एकदा स्ट्राईक वरती येत आहेत. पाहूया काय करतात आपल्या संघासाठी, कारण या ठिकाणी 1 ते 2 मोठे फटके येणे गरजेचे असतील या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र त्या ठिकाणी आलाय. सुनील नाईक चेंडू जोपर्यंत फील्ड करतील एकच धाव मिळते त्या चेंडूवरती. एका धावेने धावफलक पुढे सरसावला जात आहे. सामना जिंकायचा असेल तर मोठे फटके अपेक्षित असेल ते मोठे फटके कुठे ना कुठेतरी दुर्लभ होताना पाहायला मिळतात. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र गेलाय सरळ टॉपेज घेऊन सीमारेषा बाहेर. विकेट पतन 16. सहा चेंडू आणि 19 धावांची गरज. हा सामना जिंकण्यासाठी नवीन गोलंदाजी मार्कवर. नवीन गोलंदाज फैजान या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर येतोय. स्ट्राईक काउंटरची फलंदाज रॅम्बो. 6 चेंडू आणि 19 धावांची गरज. अतिशय महत्वाची लढत आणि या महत्वाच्या लढतीमध्ये जवळजवळ पकड मजबूत करताना पाहायला मिळतो आरसीसी संघ. सुरेख पद्धतीने ऑन साइडला खेळून काढला चेंडू, त्या ठिकाणी सुनील नाईक फील्ड करतील. तत्पूर्वी 1 धाव कंप्लीट केली जाते. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा सुरेख प्रयत्न, परत चेंडू गेला सरळ इन टू द गॅप. 4 धावा. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू स्ट्रेट डाऊन द विकेट जात असताना सलाम त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताय. डॉट चेंडू त्याला पाहायला मिळते. 2 चेंडू आणि आता मात्र या ठिकाणी औपचारिकता शिल्लक असेल या सामन्यामध्ये. बॅकफुट पंच करून देण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ गेलाय फॅन्सच्या वेटीला. विकेटचं पतन इज गॉन. समाधान दादा. तर आता शेवटचा चेंडू या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न केला गेला आणि अशा प्रकारे विजय संपादन करतोय आरसीसी संघ. विजय संघाचं खूप खूप अभिनंदन. पराभूत संघ तुम्हाला पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. Vibe out in the mix.